शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद परभणी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी, मिशन उत्कर्ष। बघा, यामध्ये आपल्याला अक्षर गट क्रमांक 1 दिलेला आहे, ज्यामधील अक्षर आहेत क, म, ल, अ, आ। वर्ग पहिली पाठ्यपुस्तक पान क्रमांक 11 ते 16। बघा, यासाठी आपल्याला इयत्ता पहिलीच्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे। या अक्षर गटासाठी इयत्ता पहिलीसाठी जी उपलब्ध पुस्तक आहेत त्यामधून अक्षर गटांचा सराव घ्यायचा आहे, ज्यामध्ये बघा क, म, ल, अ, आ आणि काना हे असणार आहेत। क, कप, क, कढई, क, काकडी, क, केळी, क, कलिंगड, क, कैरी, क, कंगवा, क, कुलूप। त्यानंतर खाली आपल्याला सांगितलेलं आहे क आवाज ऐक, क अक्षर पहा, क अक्षराला गोल कर। बघा, या ठिकाणी दिलेल्या शब्दांमधून शिक्षकांनी शब्द वाचल्यानंतर क अक्षर ओळखायचं आहे किंवा शब्द बघितल्यानंतर क अक्षर ओळखायचे आणि क अक्षराला गोल करायचे। त्यानंतर गिरव, लिही आणि म्हण, क अक्षर गिरवायचे आणि क अक्षराचं लेखन करायचं आहे। त्यानंतर पुढचं अक्षर आहे म, म मका, म मगर, म मधमाशी। आता काही दिलेले शब्द आहेत, त्यामधून म अक्षर आपल्याला शोधायचे आणि त्याला गोल करायचे। त्यानंतर बघा, म अक्षर गिरवायचे आणि म अक्षर लिहायचे। त्यानंतर पुढचं अक्षर आहे ल, ल लसूण, ल पालक, ल ढाल। आपल्याला या ठिकाणी ल अक्षराचे शब्द दिलेले आहेत, त्यातून ल शोधायचे, त्याला गोल करायचे। त्यानंतर ल अक्षराला काय करायचं आहे, गिरवायचे आणि ल अक्षराचं लेखन करायचे। त्यानंतर आहे अक्षर अ, अ अननस, अ अजगर, अ अळी। बघा, आता दिलेल्या अक्षराच्या तोरणामधून आपल्याला अ अक्षर शोधायचे आणि त्याला काय करायचे, त्याच्या खाली रे घोडायची आहे। आता पुढचं अक्षर आहे आ, आ आजी, आ आरसा, आ आवळा। आता या ठिकाणी आपल्याला काही अक्षर शब्द दिलेले आहेत, त्यामधून आ अक्षर शोधायचे आणि त्याच्या खाली रे घोडायची आहे। त्यानंतर अ आणि आ ला गिरवायचे आणि ती अक्षरं तुम्हाला लिहायची आहेत। त्यानंतर आहे काना, बघ, ऐक आणि म्हण। या ठिकाणी क अक्षराला जेव्हा आपण काना जोडतो तेव्हा तो का होतो। बघा, याचा या ठिकाणी सराव घेतलेला आहे, शब्द वाच व लिही। हे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, वाचायचे आहेत आणि वहीमध्ये लिहायचे आहेत। चला तर मग आता वाचूया। काका, मामा, मका, काम, कला, काल, मला, लाला, आला। थोड्या वेळासाठी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ थांबवायचा आहे आणि हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे। त्यानंतर बघा, वाच, आपल्याला हे शब्द वाचायचे आहेत। मलम, काम, लाल, कमला, आला, कमल, लाला, मका, काल, आलम, कला, मामा। परत थोड्या वेळासाठी स्क्रीन थांबवायची आहे आणि हे शब्द सुद्धा तुम्ही काय करायचे, तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे। त्यानंतर आहे वाचन पाठ 1,
काका आला, मामा आला, लाला आला, काल आलम आला. बघा, थोडा वेळ स्क्रीन पॉज करा आणि दिलेली वाक्य सरावासाठी लिहून घ्या आणि वारंवार वाचा. बघा, आता या अक्षरगटासाठी आपल्या साहित्य पेटीतील साहित्य क्रमांक लागणार आहे. त्याची नोंद या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये आपल्याला अक्षरगट 1 शब्दझुंज अशा प्रकारची सुंदर अशी पाटी उपलब्ध झालेली आहे. त्या पाटीचा उपयोग या ठिकाणी होणार आहे. बघा, आता मी शब्द वाचणार आहे. तुम्ही काय करायचे, माझ्या मागे वाचायचे आणि थोडा वेळ स्क्रीन पॉज करून ते शब्द सरावासाठी लिहायचे देखील. कमल, मलमल, कामाला, कलकल, मामा, मका, कलम, मामला, लाल, मलम, मला, लाला, माल, काल, माका, आला, काम, माला, कमला, मालामाल, कमाल, लक्ष देऊन ऐका, कलाम, कमाल, काका, मालक, लाल लाल, काकाला, मामाला, काक. बघा, आता तुम्ही काय करायचंय, या ठिकाणी वर वाचलेले शब्द लिहायचे देखील आणि जास्तीचा वाचनाचा सराव करायचा आहे. बघा, अक्षर गट 1 वर आधारित शब्द वाचन सराव. काल, माल, लाल, आल, आम, काला, माला, लाला, आला, काका, आका, काका, मामा, काक, मला, मका. या ठिकाणी हे शब्द एवढे तुम्ही लिहून वाचन सराव करायचा आहे. पुढचे शब्द बघा. काम, माका, कामा, लामा, आलम, कमल, कलम, मलम, कमाल, मालक, कामाला, मामाला, मामला, काकाला, कलाम, कलकल, मलबल, लाल लाल, मालामाल. बघा, यानंतर याच अक्षरगट आधारित आपल्याला काही वाक्य वाचन सराव करायचा आहे. पहिलं वाक्य आहे, काका आला, मामा आला, लाला आला, काल कलाम आला, काल आलम आला, काल माल आला, काल कामा आला, काल मामा आला, काल काका आला, काल लाला आला, काका कामाला आला, मामा कामाला आला, कलाम कामाला आला. बघा, आता थोड्या वेळासाठी स्क्रीन तुम्ही थांबवायची आहे आणि हे वाक्य वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून त्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर बघा, मिशन उत्कर्ष आधारित याच अक्षर गटावर आधारित आपल्याला वाचन पाठाचा सराव देखील करायचा आहे. मग आता वाचन पाठ क्रमांक 1 आहे, बघूया. काका आला,
काल काका आला, काल काका कामाला आला, काल कलाम काका कामाला आला, काल कमाल काका कामाला आला. हा वाचनपाठ देखील थोड्या वेळ स्क्रीन थांबवायची आणि तो लिहून घ्यायचा आहे आणि वारंवार वाचन करायचंय. चला बघूया पुढचा. त्यानंतर मामा आला, लाला मामा आला, काल लाला मामा आला, काल लाला मामा कामाला आला. व्हेरी गुड. त्यानंतर बघा तिसरा वाचनपाठ आहे माल आला, काल माल आला, काल लाल माल आला, काल लाल माल आला, काल लाल माल कामाला आला. व्हेरी गुड. चौथा वाचनपाठ आहे काका आला, मामा आला, लाला आला, काल आलम आला, काल आलम आला, काल आलम कामाला आला. व्हेरी नाईस. बघा आता तुम्ही हे सर्व वाचनपाठ वाचत वाचत वहीमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर बघा अक्षर 1 वर आधारित कृती आणि उपक्रम. यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे, वेगळा वेगळा वर्ण ओळखा. बघा वर्ण दिलेले आहेत, आपल्याला दिलेले आहेत क क क फ क क क. यामध्ये वेगळा अक्षर काय आहे रे? फ. व्हेरी गुड. आता लक्षपूर्वक ऐका आणि वेगळं अक्षर मला सांगायचं आहे, वेगळा वर्ण मला सांगायचा आहे. म म म ह म म. वेगळा वर्ण सांगा. ह काय आहे? ह. लक्ष देऊन ऐका. ल ल ल ल क. व्हेरी गुड. आ आ आ ला आ. व्हेरी नाईस. बघा आता पुढची ऍक्टिव्हिटी, पुढचा उपक्रम सांगितलेला आहे आ अक्षर दाखव व रेघेने जोड. तुम्हाला हे शब्द तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत. आ तुम्हाला काय करायचे, आ अक्षराला काय करायचे, रेघेने जोडायचे. त्यानंतर क आवाज आहे, क अक्षर पहा, क अक्षराला गोळा कर. हे शब्द वहीमध्ये लिहायचे आहेत आणि क अक्षर शोधून त्याला गोल करायचे. अक्षरगट 1 वरून वाचन मूल्यांकन. बघा आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतः काय करायचं आहे, ही अक्षरं वाचायची आहेत. त्यानंतर काना असलेले शब्द देखील वाचायचे आहेत. त्यानंतर काना स्वरचिन्ह लावून आलेले शब्द 2 अक्षरी 4 अक्षरी हे देखील वाचायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला अक्षर जे दिलेले आहेत ते काय करायचे आहेत, गिरवायचे आहेत, लिहायचे आहेत, शब्द वाचून लिहायचे आहेत. त्यानंतर आहे श्रुतलेखन. आपण जी काही अक्षरगट पाहिली त्या अक्षरगटातून अक्षरातून शब्द अक्षर तुम्हाला काय करायची आहेत, ऐकून लिहायची आहेत. समजलं सर्वांना?